आज आपण पिठल्याची रेसिपी पाहणार आहोत। हे पिठलं कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। तुम्हाला ही पिठल्याची रेसिपी नक्कीच आवडेल, शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे पिठलं बनवण्यासाठी आपल्याला बेसन लागणार आहे। तर ते बेसन आपण घरी दळलेलंच असायला हवं, तर त्याची चव खूप छान लागेल। तर हे बेसन बारीक दळलेलं आपल्याला घ्यायचं आहे। तर आता आपण पिठलं बनवण्यासाठी फोडणी घालून घेऊया। एक मोठा चमचा तेल घातलं आहे, त्यामध्ये मी 1 टेबलस्पून राई जिरं घातलं आहे, हिंग घातलं आहे आणि लसूण आणि मिरची बारीक चिरून घातली, थोडीशी हळद घातली आहे। ही फोडणी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेले 2 मोठे कांदे टाकून घेतलेले आणि त्याच्यामध्येच आपल्याला 10 कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यात टाकून घ्यायची आहे। 8-10 कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि ती फोडणी चांगली मिक्स करून घेतली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला 1 बाउल चण्याचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये पाणी मिक्स करून मी वेगळं असं पातळ ग्रेव्ही करून घेतली आहे आणि मग त्याच्यात टाकून घेतली आहे आणि 1 बाउल पाणी त्यात ओतून परत ते व्यवस्थित गुठळ्या मोडून घेणार आहे। बघा याप्रमाणे आपल्या गुठळ्या मोडून झाल्यात आणि थोडीशी हळद मला कमी वाटली म्हणून थोडीशी हळद परत टाकली आहे आणि त्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घालून घेतलं आणि त्यामध्ये परत आपण 1 बाउल पाणी घातलं आहे। एकूण आपल्याला 2 बाउल पाणी लागलेलं आहे 1 बाउल चण्याच्या पिठाला। तर याप्रमाणे आपण 10 मिनटं झाकून घेतलेलं आहे आणि शिजून घेतलेलं आहे। 10-15 मिनटं गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि परत आपण व्यवस्थित साईडचे कडा आणि तळाला लागलेला भाग सगळा आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, कारण ही पिठलं हे थोडंसं पातळ असं जाडसर असं पातळ करायचं आहे, त्यामुळे ते खाली लागू शकतं। याप्रमाणे परतून घ्यायचं आहे आणि आपलं पिठलं आपलं तयार झालेलं आहे। त्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर परत टाकून घेतलेली आहे। याप्रमाणे तुम्ही 15-20 मिनटं झाकून त्याला शिजून घ्या आणि नंतर 5-10 मिनटं सारखं हलवत त्याला शिजून घ्यायचं आहे। याप्रमाणे 15-20 मिनटात होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।